चैतन्यं शाश्वतं शान्तं व्योमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः। ॐ मनोजवं मारुतितुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आजच्या ब्रह्मय सोहळ्याला सर्व जमलेले दरबदल भाग्यवान माझ्या माता भगिनी, छोटे छोटे चिमुकले पुण्य आत्मा, आदरणीय व्यासपीठ, सर्वांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो। खूप छान वाटतंय। मी विनंती करेल की आपण सर्व सज्जन खाली बसले तर खूप छान वाटेल, कारण आपण शिस्तीचं पालन करणारे सर्व सज्जन आहात। सज्जनांनो, आज बोलताना खूप आनंद होतोय। विश्वाचा आत्मा, विश्वाचा मालक, विश्वाचा माता पिता आणि गुरु आपल्या हृदयामध्ये सदा सर्वदा रममाण होणारा, प्रत्यक्षा सदा सर्वदा आपल्या प्रत्येक मोमेंटला हेल्प करणारा, आपल्या प्रत्येक क्रियाला सपोर्ट करणारा राम। आज रामनवमी आहे, आज रामाचा जन्म आहे। भगवान श्रीकृष्ण म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभित्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं प्रीतणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे। भगवान परमात्मा केव्हा जन्माला येतो? धर्माची स्थापना म्हणजे काय? तर भगवान परमात्मा या जीव सृष्टीमध्ये प्रत्यक्षात देह रूपाने, कोणाच्या तरी रूपाने, निर्गुण निराकार सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म तो परमात्मा या सृष्टीच्या रक्षणार्थ जन्म घेत असतो। त्याला पण अवतार म्हणतात आपल्या सनातन संस्कृतीमध्ये। सज्जनांनो, भगवान परमात्मा येण्याचं आयोजन नियोजन कसं असतं? जेव्हा नदीचं पाणी खराब होतो, जेव्हा संत सज्जनांची, साधू संतांची निंदा होते, स्त्रियांवरती, छोट्या चिमुकल्यावरती अन्याय होतो, गायीची हत्या होते, सज्जनांची निंदा होते, दुर्जनांची पूजा होते आणि धर्म लंगडा होतो, तेव्हा या सत्पुरुषाला, दिव्य पुरुषांना यावा लागतो। विशेष आज सायबा युवा फाउंडेशन, खरंच माझा संतोष असेल, माझा सोनू असेल आणि सगळ्यांची टीम असेल, एकदा जोरात टाळ्या व्हायला पाहिजे या चिमुकल्यांबद्दल। खूप खूप धन्यवाद, आशीर्वाद। आपण सर्व सज्जन प्रत्येक वर्षी इथे येतात। राम प्रभूची आपण जयंती उत्साह आपण साजरा करतात। सज्जनांनो, आता प्रत्येक जीव ऑनलाईन आहे। प्रत्येक जीव इतका बिझी आहे की त्याला त्याच्या स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाहीये, एवढा तो बिझी आहे। अध्यात्म, दर्शन, दान, धर्म, पुण्य वगैरे वगैरे वगैरे, सत्संग वगैरे हे खूप लांबलच्या गोष्टी आहेत। तरी पण जाधव संकुल म्हणजे गुरुदेवांचं माहेरघर आहे। हो, तुम्ही सगळे आई वडील, बहीण भाऊ आणि हृदयाचे सर्व सज्जन आहात। गुरुदेवांवरती एवढं प्रेम करणारे, गुरुदेवाला रिस्पेक्ट देणारे, गुरुदेवाचा आदर करणारे आणि गुरुदेवाचे दोन शब्द श्रवण करण्यासाठी इथपर्यंत बोलवणारे तुम्ही आहात। तुम्ही आहात म्हणून मी बोलतोय। श्रीराम शक्तीपीठाचं हे महत् कार्य हे मुलं, मला असं वाटतं, अशा उत्सवाच्या माध्यमातून करत आहेत। हे सर्व मला अभिमान, मी प्राऊड फील करतो, मला अभिमान वाटतोय की हे गुरुदेवांचे मुलं आहेत, हे शिष्य आहेत, साधक आहेत, हे आपल्या साधू धर्माचा, शिष्य धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहेत। सज्जनांनो, हे दंडकारण्य आहे। आज अयोध्यामध्ये जेवढं राम जन्मभूमीला जेवढं महत्व आहे, तेवढंच अंजनीला सध्या महत्व आहे। मला अभिमान वाटतोय सांगताना, महाराष्ट्रामध्ये महान संत, जगाचा मायबाप, सर्व सृष्टीचा आधिकर्ता, बाल ब्रह्मचारी हनुमंतरायाचा जन्म महाराष्ट्रामध्ये रामाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या नाशिक भूमीच्या सान्यामध्ये, ब्रह्मगिरीच्या कुशीमध्ये आणि त्र्यंबक राजाच्या गौतमीच्या साक्षीनं
हनुमंतराचा जन्म अंजनीला झाला आणि हनुमंतराच्या जन्मभूमीचा प्रचार आणि प्रसार करताना खूप आनंद वाटतोय. आज जेवढा आनंद अयोध्या नगरीला झालेला आहे तेवढाच आनंद त्र्यंबकेश्वर नगरी, नाशिक नगरी आणि अंजनी नगरीला झालेला. एकदा हनुमंतरासाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. सज्जनांनो, रामाचं पूर्ण दिव्य चरित्र. राम हे मर्यादा पुरुषोत्तम आहे. आपल्या कुटुंबावरती प्रेम कसं करावं, आपल्या धर्म संस्कृतीवरती प्रेम कसं करावं, साधू संतांच्या चरणी नम्र कसं व्हावं, भगवंताचं नामस्मरण कसं करावं, धर्माचा प्रचार आणि प्रसार कसा करावा, साधू संतांच्या सान्निध्यामध्ये कसं राहावं, हो, हे रामाकडून शिकायला पाहिजे. कारण राम जन्माच्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी हे दिव्य चरित्र रामकथा वाल्मिकी ऋषींनी लिहिली. सज्जनांनो, आपण काल जर काही सांगितलं किंवा सकाळी सांगितलं आपल्याला दुपारी विचारलं तर आपल्या लक्षात राहत नाहीये. पण रामाच्या जन्माच्या अगोदर 60,000 वर्षापूर्वी लिहिलेली त्या रामाची रामकथा वाल्मिकी ऋषीने जसा शब्दांचा प्रयोग आणि अर्थ केला लावला तसाच राम मर्यादा पुरुषोत्तम वागला. हो, बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले, शुद्ध पिजा पोटी फळे रसाळ गोमटी. अयोध्याचा राम आपल्या सर्वांचा मालक कसा झाला, अयोध्येचा राम आपल्या हृदयामध्ये आहे कसा साधू संतांनी दाखवला. वाल्मिकीने रामाच्या मर्यादा, रामाची गुण रामायणामध्ये गायलेले आहेत आणि आपण संतांच्या मुखातून, साधू संतांच्या वाणीतून आपण श्रवण करत आहात. सज्जनांनो, आपली भारतीय संस्कृती फार मोठी आहे, भारताचा इतिहास फार मोठा आहे. आज आपल्याला राम प्रभूकडून एकच शिकायचंय. राम जेव्हा वनवासाला गेले, ज्या माता स्त्रीनं मला वनवासाला पाठवलं, रामाच्या मनात काही राहिलं नाहीये. राम जेव्हा वनवास भोगून 14 वर्षाचा आले तेव्हा माता कौशल्याचा नमस्कार पहिला केला नाहीये, सुमित्राचा पहिला नमस्कार केला नाही. माता सुमित्राचा पहिला नमस्कार कैकेयीचा केला, कैकेयी मातेचा नमस्कार केला. हा आदर्श मर्यादा पुरुषोत्तम राम. विचार करा, आपल्या आईने जर आपल्याला काही बोललं तर आपण तिरस्कार करतात, आईचा अपमान करतात, वडिलांचा तिरस्कार करतात, आपण बहिणीला रिस्पेक्ट देत नाहीये, मोठ्या भावाचा सन्मान करत नाहीये. पण आपण कुठे राहतात? आपण साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये, हनुमंतराच्या, राजा शिव छत्रपतीच्या, महामानवाच्या आपण महाराष्ट्रामध्ये राहतात. या महाराष्ट्र भूमीने किती आदर्श महापुरुष लोक शिक्षक आपल्याला दिले. सज्जनांनो, आज आपल्याला रामाकडून एकच घ्यायचंय, आई वडिलांची सेवा, समाजाची सेवा, कुटुंबामध्ये रिस्पेक्ट, साधू संतांची सेवा. मला असं वाटतं आज अशा परिस्थितीमध्ये मी या व्यासपीठावरती आहे. साधू भेटणं फार कठीण आहे. साधू भेटणं या कलियुगामध्ये, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा या कलियुगी. या कलियुगामध्ये साधू संत भेटणं आता कठीण झाले. सज्जनांनो, पॅन्ट शर्टवाल्या लोकांनी साधूचं बाबाचं रूप धारण केलेलं आहे. आणि लक्ष असू द्या, रावण प्रत्येकाच्या घराघरामध्ये शिरलेला आहे. पूर्ण महाराष्ट्र, भारत निगेटिव्ह केलेला आहे. सज्जनांनो, सावध, माझ्या माता बहिणींनो आणि माझ्या महापुरुषांनी सावध. भगवान परमात्माने तुम्हाला विवेक दिलेला आहे, भगवंताने सुंदर वाणी दिली, भगवंताने सुंदर हे शरीर तुम्हाला दिलेलं आहे. तर कोणाच्याही चरणी किंवा जादू टोण्याच्या, लिंबाच्या अंगात येणाऱ्या लोकांच्या, अशा ढोंगींच्या चरणी जाण्याची गरज नाही. मर्यादा पुरुषोत्तम इथं उभा आहे. धर्मो रक्षिती रक्षिता. कारण आता हिंदू धर्म एवढा सोपा सगळ्यांना वाटतोय. भगवे कपडे घातले आणि थोडस जादू टोणा शिकलं, थोडेसे 4 पुस्तकं वाचले, थोडस 2 ज्ञानाच्या गोष्टी बोलायला लागलं
की आपल्या सनातन धर्मामध्ये महिला मंडळ फारच इमोशनल असतात आणि त्या बिचाऱ्या माऊल्या फसून जातात. आणि महिला तर सोडून द्या, चांगले चांगले मोठे माणसं विद्वान म्हणणारे, मी वगैरे वगैरे म्हणणारे, समाजामध्ये सेवा करणारे असे जेव्हा पॅन्ट शर्टावाल्या लोकांना बाबा म्हणून शरण जातात आणि तेच लोक निगेटिव्ह होतात, आमच्यासारख्या साधूकडे संशय वृत्तीने बघतात. मला असं वाटतं याच्यासारखं दुसरं पाप नाहीये, याच्यासारखा दुसरा अधर्म नाहीये. चरण स्पर्श करत असताना माझ्या अंतकरणाला काय फील होत आहे, मी काय फील करतोय, मला काय वाटतं या महात्म्याबद्दल, मला काय वाटतं या महात्म्याकडे पाहिल्याच्या नंतर, मला काय वाटतं या महात्म्याच्या चरणी गेल्याच्या नंतर, मला काय वाटतंय महात्म्याची वाणी श्रवण केल्याच्या नंतर, मला काय वाटतं या महात्म्याला स्पर्श केल्याच्या नंतर. ईश्वराने प्रत्येकाला मन दिलेलं आहे. माझ्या माता भगिनींना मला आज एवढंच सांगायचंय, आज या धर्म व्यासपीठावरून पॅन्ट शर्टवाला बाबा कधी होऊ शकत नाही, लक्ष असू द्या. मला आवाज नाही आला तुमच्या टाळ्यांचा. आणि पॅन्ट शर्टवाल्यांना बाबा म्हणू नका सज्जनांनो, माझ्या माऊल्यांनो. साधू संतांचा फार मोठा अपमान आहे, हिंदू धर्माचा फार मोठा अपमान आहे. त्यांना चोर म्हणा, लबाड म्हणा, पण बाबा म्हणू नका. बाबा कोण आहे? बाबा म्हणजे तुला छोटं वाटतंय का सांगा तुम्ही? आपला महाराष्ट्रीयन शब्द आहे बाबा. बाबा म्हणजे कोण? आपल्यापेक्षा मोठा. स्त्रियांचं शोषण करणारे, फसवणारे, राष्ट्रद्रोही, देशद्रोही, धर्मद्रोही, मानवताद्रोही हे बाबा नाही होऊ शकत. सज्जनांनो, तुम्हाला आता वाईट वाटत असेल तर थँक्यू, कोणाचं मन दुखत असेल तर थँक्यू. सज्जनांनो, संतांच्या चरणी झुका, पॅन्ट शर्टवाल्यांच्या चरणी झुकू नका. आणि बाबा म्हणून गुन्हा करून घेऊ नका, पाप करून घेऊ नका. कारण की मला खूप छान वाटतंय, ज्या वेळेस श्रीराम शक्तीपीठामध्ये गायींची सेवा केली जाते, सगळे एज्युकेशन करणारे मुलं आहेत. माझ्या आजूबाजूला बसलेले हे दोन महात्मे माझे दोन हात आहेत. हे समोर चिमुकले एज्युकेटेड मुलं आहेत. हे सगळे भगवे कपडे घालून माझ्या भारताची धर्म संस्कृती, माझा अध्यात्म, माझ्या राष्ट्राचं कल्याण कसं होईल, माझ्या महाराष्ट्राचं कल्याण कसं होईल, माझी भारतीय संस्कृती कशी जपल्या जाईल, माझ्या भारतीय संस्कृतीला समाजापर्यंत आम्ही कशी पोहोचिती करू, याच्यासाठी या साधूंनी संन्यास घेतलेला आहे. माझ्या बरोबर जगामध्ये, समाजामध्ये हे सर्व छोटे चिमुकले काम करत आहेत. मी श्रीराम शक्तीपीठाचं काम एक्सप्लेन करत असताना मी एवढंच सांगेल, द टाइम हॅज कम फॉर सायन्स अँड स्पिरिच्युअलिटी. हो, म्हणजे श्रीराम शक्तीपीठाचं काम म्हणजे विज्ञानाची सुरुवात आणि अध्यात्माची सुरुवात आहे. सज्जनांनो, सर्व तरुण मंडळी आहे, माझ्या माता भगिनी आहेत. शरण जायचं असेल तर आई वडिलांना जा, शरण जायचं असेल तर साधू संतांना जा, शरण जायचं असेल तर निराकार भगवंताला जा, शरण जायचं असेल तर समाजाला जा. शरण याच्या इतरीत कुठेही जाऊ नका. लक्ष असू द्या. लिंबाणी काम केलं असतं, धाग्यानी काम केलं असतं, कुणाच्या अंगात येऊन काम केलं असतं. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वभूषण, विश्ववंदनीय, विश्वपूजनीय या महामानवाला संविधान लिहायची काही गरज होती का? एकदा महामानवाबद्दल जोरात टाळ्या वाजल्या पाहिजे. महामानव प्रत्येकाच्या हृदयामध्ये असले पाहिजे. राजा, शिव, छत्रपती प्रत्येकाच्या हृदयात असला पाहिजे. साधू संत प्रत्येकाच्या हृदयात असले पाहिजे. मुखामध्ये नाम असलं पाहिजे. सज्जनांनो, या कलियुगामध्ये आता सावध व्हायची वेळ आलेली आहे. तुम्हाला साधू संतांशिवाय आणि लोक शिक्षकांशिवाय, महापुरुषांशिवाय आपल्याला आता पर्याय नाहीये. आणि आमच्या पाया आमचं भलं व्हावं म्हणून पडू नका. आम्हाला चांगली बुद्धी मिळावी, आमचा विवेक जागृत व्हावा, आमचा धर्म जागृत व्हावा, याच्यासाठी पाया पडायला पाहिजे. कशासाठी पाया पडायला पाहिजे? कशासाठी? हे भगवान परमात्मा साधू महाराज आम्हाला सतसत विवेक बुद्धी देवानं दिलेली आहे, पण तिला चेतना मिळाली पाहिजे. आम्ही शीलवान झाले पाहिजे, आम्ही गुणवान झाले पाहिजे, आम्ही धनवान झाले पाहिजे, आम्ही विचारवंत झाले पाहिजे, आम्ही धर्माचे पाईक झाले पाहिजे.
आणि तुमच्या चरणाचे सेवक झाले पाहिजे, ही भावना आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. खूप छान वाटतं. आपण सगळ्यांनी गुरुदेवाला खूप छान श्रवण केलं. इकडे तिकडे शब्द झाला असेल तर मला असंच बोलायचं होतं, शब्द वाढले असतील तर मला असंच बोलायचं होतं, शब्द चुकले असतील तर असंच बोलायचं होतं, आणि बरोबर असतील तर असंच बोलायचं होतं. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम. प्रभू रामाकडे मी विनंती करतो, भगवान आपल्या सर्वांना उदंड आयुष्य देव, आरोग्य चांगलं देव, सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण करो, आणि तुमच्या हृदयामध्ये गुरुदेवाप्रती, श्रीराम शक्तीपीठाप्रती असंच प्रेम राहो. सर्वांना रामकृष्ण हरी. जय श्रीराम.